भी बहुत बच्चे हैं उसमें। नमस्कार। बीमार भी मच्छर आज आपण आलेलो आहोत देवरोड ह्या ठिकाणी। देवरोडमध्ये आंबेडकर नगर अशी एक वसाहत आहे, ज्या ठिकाणी अनेक वर्षापासून गटारीची समस्या सुरुवात आहे, परंतु त्याकडे प्रशासनाचंही दुर्लक्ष आहे व स्थानिक जे आमदार आहेत त्यांचंही दुर्लक्ष आहे. कारण काही गेले 9 वर्षापासून कुठल्याही स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लागल्या नसल्यामुळे इथे कुठले नगरसेवक लक्ष देत नाही किंवा कुठले कार्यकर्ते लक्ष देत नाहीत. परंतु आत्ता येणाऱ्या या स्थानिक निवडणुकामध्ये काही दिवसानंतर आता लगेच ताबडतोब निवडणुका लागणार असल्या कारणामुळे अनेक जण इकडे येतील आणि त्यावेळेस आम्ही गटार बनवू किंवा आम्ही तुमचं काम करू असे भासवतील. परंतु ह्याच्या अगोदरपासून जी ही समस्या इथले नागरिक ना त्रास होतो, त्या त्रास त्यांचा जाणून घेण्यासाठी आजपर्यंत कुणी आलेलं नाही आहे. त्यामुळे आमच्याकडे एक कॉल आला, त्या कॉलच्या आधारेपर्यंत आज आम्ही इथं पोचलेलो आहोत. इथं अनेक महिला उभ्या आहेत, त्या महिलांकडून आपण जाणून घेऊया. आणि आपण पाहत आहात सत्यसेवक न्यूज. तर आपण ह्या महिलांकडून जाणून घेऊ की नक्की समस्या तुमच्या कुठल्या प्रकारच्या आहेत आणि काय आहेत. ताई, काय हाय समस्या आहे तुमची इथली? समस्या हेच आहे की गटरलेच इथं आहे, आमचे पोरं पडतात, त्याच्यामध्ये आजारी पण होतात, मच्छर बिच्छर घाण बिन असतात, साप पण येतात आणि त्यासाठी ते आमच्या पोरांना सारखे आजारी आहे. त्यासाठी गटरमध्ये कोणच इथं लक्ष देत नाही. सगळ्याकडे चांगलं केलं पण इथं कोण येत नाही बघायला आणि येत पण नाही, दाखवायला पण येत नाही. किती वेळा आम्ही ते नगरसेवकाला सांगितले पण इथं येत नाही. म्हणते गळी आहे तुमची, बारक आहे, आम्ही कसं येणार. बरं, इथले स्थानिक नगरसेवकांचं नाव काय? हे ना आपलं काय हाजिंग मलंग. त्यांच्यापर्यंत तुम्ही ही समस्या सांगितलेली आहे? किती वेळा सांगितले आम्ही, त्यांनी काही लक्ष दिले नाही. ते फक्त ऐकतात आणि पण कामच करत नाही, सोडतात. त्यांच्या तिकडे चांगलं केलं त्यांनी, आपल्या इथं नाही लक्ष देत. हमारे तरफ नाही बनाया, आमच्या तिकडे बिलकुल लक्ष देत नाही. फक्त तुम्हाला हे गटाराची समस्या आहेत का दुसरे अजून काही समस्या आहेत? सगळं झालेलं घाण बिन सगळं त्याच्यामध्ये आमच्या पोरांना किती वेळ आणि आमच्या घरामध्ये पण साप येतात. घर में भी साप घरामध्ये किती वेळ झालेले आमच्या. बोलो बोलो पटापटा आम्हाला बाकी काय नाही. ते गटर मध्ये कोण बघतच नाही. गटर का ध्यान देना का, बहुत मच्छर बिच्छर आ रहे हैं गटर में और सांप भी निकल रहे और बच्चे लोग बहुत घर में कितने बार 2 बार तेव्हाच येतात. सर्वांना नम्र विनंती, जिथं आमचे पत्रकार साहेब आल्यात त्यांना पण हात जोडून नम्र विनंती, इथपर्यंत तुम्ही पोहोचलात, तुमचे खूप खूप आभार मानतो. पण ह्या समस्या फक्त आमदार असो, खासदार असो, नगरसेवक हो, फक्त मतदानालाच आम्ही दिसतो. काय होते की जर तुमचे इथले नगरसेवक जर काम करत नसतील तर त्याचं कारण काय आहे ते देखील तुम्ही त्यांना स्पष्ट करतो. आम्हाला काय म्हणायचंय की इकडे आमच्याकडे कुणी लक्ष देत नाही. तर आपण पाहू शकता की कशा प्रकारे ही गटर अगदी तुंबून गेलेली आहे. ती एकदम ह्या कोपऱ्यापासून ते त्या टोकापर्यंत पूर्णपणे ही गटर तुंबून गेलेली आहे. जर सपोज समजा ह्या घरातल्या सदस्य जर घरी कुणी नसतील तर त्यावेळेस हे लहान लहान लेकरं जे आपल्याला दिसत आहेत आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून, ते लोक ज्यावेळेस इथं मुलं खेळायला येतील, जर एखादा मुलगा ह्या गटारीमध्ये पडला तर दुर्दैवाने कुठलीही हानी होऊ शकते. ह्याच्या प्रशासनाकडनं अगदी दुर्लक्ष आहे. तर अशी कुठली दुर्घटना न होण्यासाठी प्रशासनाने तात्काळ ह्याच्याकडे लक्ष द्यावे. आणि मी आमच्या माध्यमातनं इथल्या स्थानिक नगरसेवक असो किंवा कुठले कार्यकर्ते असो, या स्थानिक आमदार असतो जे असे आता जे स्थानिक आमदार आहेत अण्णा शेळके, त्यांनाही आम्ही सांगतो की आपण आपल्या माध्यमातून जे काय आपल्याकडनं काम होत आहे, आपल्या ह्याही प्रभागात आपण थोडंसं लक्ष देऊन तुमचे जे माजी नगरसेवक असतील त्यांच्याकडनं आपण हे काम करून घ्यावं, ही आमची आपणास विनंती आहे. व ह्या नागरिकांची तशी हे आणि लाईटीचा देखील इथं खूप मोठा प्रश्न चिन्ह आहे. कारण लाईटीचा जो ह्या ठिकाणी जो पोल दिसतो आहे तो पोल पण ॲक्च्युली अशा प्रकारे पोल नसला पाहिजे जेणेकरून ह्या लाईटीचा प्रभाव घरांवर पडू शकतो. तर ह्याच्याकडेही प्रशासनाने लक्ष घालावे. विद्युत विभागाने लवकरात तात्काळात येऊन इथं पाहणी करून ह्या सगळ्याचा कार्याचा आढावा घ्यावा
मी सूरज देवीकेरी, सत्यसेवक